नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय थोडासा घेतलेला आहे. जीवनामध्ये काही अशा गोष्टी असतात, की जीवनाचा कटू अनुभव आल्यानंतर कळतं, की आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आयुष्य जगता येतं. मित्रांनो, ज्यावेळी आपण शाळेमध्ये असतो, कॉलेजमध्ये असतो आणि ज्या काही गोष्टी शिकवल्या जात असतात, आपण शिक्षणानं उच्च डिग्री घेऊ शकतो. शिक्षणानं आपण समृद्ध होऊ शकतो. पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का बघा, जीवनामध्ये तुम्ही जीवन जगत असताना किंवा तुम्ही तुमच्या घरगुती संपूर्ण जबाबदाऱ्या पडल्यानंतर जे काही अनुभव तुम्हाला जीवनामध्ये आलेले असतात, ते फार वेगवेगळे असतात आणि असे अनुभव हे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा तुम्ही घेतलेल्या डिग्रीमध्ये हे अनुभव कुठंही अनुभवायला मिळत नसतात. सांगण्याचा उद्देश एवढा असतो, की शाळा आणि कॉलेजमध्ये जे अनुभव दिले जातात, ते एक पैसे मिळवण्याचं माध्यम असतं. तुम्हाला मान-सन्मान देण्याचं एक माध्यम असतं डिग्रीमुळं. तुम्हाला कुठला प्रोफेशन निवडायचं एक माध्यम असतं. पण जीवन जगत असताना ज्या अडी संकटं येतात, तो अनुभव फक्त जीवन जगतानाच ज्या अडचणी येतात, त्यावरच तो अवलंबून असतो. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये कितीही जरी अडचणी आल्या आणि किती जरी सोबती संकट असलेत, तर जीवन हे जगत असताना मित्रांनो तुम्हाला स्वतःलाच हा मार्गक्रम करावा लागत असतो. कारण प्रत्येक वेळी तुमच्या दुःखात कोणी येणार नाही. किती जरी तुमचे संबंधित असलेत, किती जरी सगेसोयरे असलेत, ज्यावेळी तुमच्या वाटणीला दुःख येतं ना, त्यावेळी तुम्हाला स्वतःलाच त्यातून मार्ग काढावा लागत असतो. तुम्हाला स्वतःच त्या दुःखामध्ये दुःखाला कवटाळून तुम्हाला त्याला बाजूला करावं लागत असतं. कारण दुःख हे कवटाळावंच लागतं. सहजासहजी ते बाहेरल्या बाहेर कधी जात नसतं. येतं ते जाणीव करून देतं, की तुझ्यामध्ये ताकद आहे. तू खरोखर दुःखसुद्धा झेलू शकतोस. ह्यासाठी ते परीक्षा पाहायला येत असतं. त्यामुळं ही जी परीक्षा आहे त्यामध्ये आपण अनेकांचा आधार शोधत असतो, की मला दुःख होतंय, मला अडचणी येतात, मी संकटात आहे. आणि त्यावेळी मित्रांनो खरं आपलं अस्तित्व कळतं ह्या समाजातलं, की जीवनामध्ये सुखाला भरपूर लोकं असतात, पण दुःखाला कोणी कुणाचं नसतं आणि आपण जरी माणसं आपल्याकडे भरपूर असलेत, तर दुःखाला तोंड देण्यासाठी मित्रांनो स्वतःला एकट्याला चालावं लागत असतं. कारण हे जीवन असंच असतं, कारण सुखामध्ये असणारी लोकं दुःखामध्ये कुठं गेलीत हे दिसून सुद्धा येत नसतं. आता मित्रांनो, इतकं जर आपला आयुष्यामध्ये दुःख येऊन आपण शिकून जर आयुष्य सुंदर करण्याचा जर प्रयत्न करत असेल, तर एक गोष्ट मित्रांनो आपण शिकले पाहिजे, की जीवनामध्ये हसायला शिकलं पाहिजे. आणि तुम्हाला तुमच्या पाठीमागं असा कोणतीही व्यक्ती नाही, की तो दुःखी आहे. प्रत्येकजण दुःखी असतो, पण जीवन जगण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा-वेगळा असतो. त्यामुळं आपण आपल्या जीवनामध्ये कितीही संकट, कितीही दुःख, कितीही त्रास झाला, तर ज्यावेळी तुम्ही हसायला शिकताय ना, त्यावेळी खऱ्या आयुष्यानं तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करताय. मित्रांनो, दररोज हे आयुष्य आपल्याला रडवतच असतं आणि रडूनसुद्धा आपल्याला आयुष्य काढावं लागत असतं. मग जर आयुष्य आपल्याला रडवणार जर असेल, तर मी म्हणते थोडं हसायला काय अडचण आहे? जर तुम्ही हसलासा आणि दुःखावर जर मात केलीसा, तर आपल्याला आपलं आयुष्य सुंदर जगता येतं असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळं मित्रांनो, किती संकट असू द्यात, दुःख असू द्यात, अड्या-अडचणी असू द्यात, पैसा अडका असू देत, पण तुम्ही ज्यावेळी हसायला शिकताय ना, त्यावेळी प्रत्येक संकटावर, प्रत्येक दुःखावर, प्रत्येक अड्या काही ना काहीतरी बघा हसून तुम्ही मार्ग हा निघतच असतो. आणि मित्रांनो, या सुख-दुःखाबरोबर फार महत्त्वाची जीवनामधली कुठली गोष्ट असेल, तर जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ अशी गोष्ट मी तुम्हाला आता सांगतोय. जीवनातली सर्वश्रेष्ठ गोष्ट असेल, तर ती तुमची तब्येत. तुमची तब्येत कोणत्याही वयात असाल, तर तुमची तब्येत फार महत्त्वाची जीवनात असते. तुमची तब्येत जर नादुरुस्त असेल, तुमची तब्येत व्यवस्थित नसेल, तर तुम्हाला मित्रांनो तुमचा पैसा, तुमची नाती, काय नाती-गोती असतील ते, तुमचं कुटुंब, तुमचा गाडी, बंगला काहीही उपयोगाचं नाही. कारण मित्रांनो, सगळ्या गोष्टी असून जर तुमची तब्येत त्या गोष्टी भोगायला व्यवस्थित नसेल,
तर जीवनामध्ये कशाचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळं आधी तुम्ही तब्येत तुमची सांभाळणं फार गरजेचं आहे. कारण एवढं आपल्याला जीवनामध्ये कटू अनुभव येत असतात, त्यामध्ये आपण आपल्या तब्येकडं जास्त लक्ष देत नसतो. तरीसुद्धा जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे ती आपली तब्येत आणि त्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टींचा नंबर लागत असतो. मग ते पैसा असेल, नातीगोती असतील, काहीही असेल. त्यामुळं जीवनामध्ये फार महत्त्वाची असेल तर आपण आपली तब्येत सांभाळणं आणि त्यानंतर ह्या गोष्टींच्या पाठी लागणं मित्रांनो. कारण किती जरी पैसा असेल, किती जरी जीवनामध्ये मित्र-मैत्रीण सगळे जरी आपल्याबरोबर असतील, तर एक दिवस हा मृत्यू ठरलेला असतो. त्यामुळं सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तब्येत ठणठणीत असताना सुद्धा जीवन कसं जगण्याचा अर्थ जर आपल्याला कळाला, तरच जीवन सार्थकी होऊ शकतो. अन्यथा जीवनामध्ये जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि जीवन वेगळा अनुभव देत असतं. तुमची तब्येत ठीक जरी असेल, ठणठणीत जरी असेल, आता आयुष्य बी असं काही गणित शिकवत असतं बघा. तब्येत तंती नाही, पैसा नाही आहे, अडका नाही आहे. सगळ्या गोष्टी आहेत हा. पोट रिकामं आहे, खिशात पैसे नाहीत. आणि त्यावेळी जे जगाचा अनुभव येत असतो, त्यावेळी समाजाचा अनुभव येत असतो, त्यावेळी कुटुंबाचा अनुभव येत असतो. ते जे आपल्याला शिकायला मिळतं ना आयुष्यामध्ये, झालेला अपमान असतो. असा काय या जीवनामध्ये अपमान झालेला असतो, की जगू का मरू असं सुद्धा वाटत असतं. कारण पोटात अन्न नसतं, खिशामध्ये पैसा नसतो आणि समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन तरी तुम्हाला मित्रांनो फार वेगळा असतो. आणि ह्या गोष्टी ज्यावेळी तुमच्या खिशात पैसा नसेल, पोटामध्ये अन्न नसेल, ह्या गोष्टी कोणत्याही शाळेमध्ये शिकवल्या जात नाहीत, कोणत्याही कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाहीत. आता ते भराय शिकवतील हा प्रश्न वेगळा जीवनामध्ये राहत असतो. पण तो जो अनुभव आलेला असतो किंवा एखादी व्यक्ती बघा फार श्रीमंत झालेला असते आणि अचानक एका रात्रीत ती उद्ध्वस्त झालेलं असते आणि त्यावेळी त्याचं जे जगणं असतं ते फार वाईट प्रकारचं जगणं असतं. ज्यावेळी अमिताभ बच्चन यांच्याकडं सगळं होतं आणि ज्यावेळी एबीसीएल कंपनी लॉसमध्ये गेली आणि त्यानंतर त्यांच्याकडे इतकं कर्ज झालं की त्यावेळी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि त्याच व्यक्तीकडे पैसे आता असताना सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. व्यक्ती महान आहे काय हा प्रश्न नाही आहे, की माणसाकडे असताना आणि नसताना. त्यामुळं जीवनामध्ये अशा काही गोष्टी खिशात पैसे नसताना आणि पोट रिकाम असताना शिकाय जीवनामध्ये ज्या मिळतात, त्या कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये मिळत नाहीत. त्यामुळं मित्रांनो, काही हे आपलं जे सुंदर जीवन आहे, जगत असताना फार विचार करून जगणं गरजेचं आहे. कारण काही गोष्टींचं अस्तित्व असून सुद्धा त्याची जर आपल्याला किंमत नसेल, तर आयुष्य फार लांबचं मोठं वाटत असतं. त्यामुळं जीवन सुंदर आणि सुखी समृद्धी समाधानी जगायचं असेल, तर मित्रांनो जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक तासाचा आणि प्रत्येक नात्यागोत्यांचा जर अभ्यास केला असा, तर आणि प्रत्येक क्षणाचा जर आनंद भोगण्याचा प्रयत्न केला असा, मग छोटा असू दे, मोठा असू दे, तर जीवन हे सुंदर रीतीनं आपल्याला जगता येत असतं. मित्रांनो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.